सरकार आरक्षण द्यायला तयार नाही. मराठ्यांना रग आणि धग दाखवायची वेळ आली. आतापर्यंत आपण पक्ष आणि नेत्याला मोठं केलं. तुमची लढाई तुम्हाला अंगावर घ्यावी लागेल. आरक्षण न दिल्यास 288 आमदार तुमचे नाहीत, ते पाडायचे. समाजाचे एकास एक उमेदवार देऊन 288 आमदार पाडू. त्यासाठी पक्ष आणि नेत्याला बाजूला ठेवून जातीसाठी एकजूट दाखवा. तत्पूर्वी आरक्षण द्या, अन्यथा सत्तेत घुसून घेऊ, असा इशारा मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी सांगलीत दिलाय. 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीला यायचं असून देशातील सर्वात मोठी बैठक होईल, त्याला उपस्थित राहण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. राम मंदिर चौकात मराठा आरक्षण जनजागृतीसाठी मराठा योद्धे जरांगे पाटील यांची जाहीर सभा पार पडली आहे. तत्पूर्वी विश्रामबाग ते राम मंदिर चौक अशी शांतता रॅली काढण्यात आली. या शांतता रॅली आणि सभेला जिल्ह्यातील मराठा समाजाचे हजारो बांधव सहभागी झाले होते. जरांगे पाटील म्हणाले, अर्धे पक्षच बंद करायची वेळ आली आहे. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. आरक्षण म्हणजे यांच्या बापाची जहांगीरी नाही. माझा संघर्ष मराठा समाजातील लेकरे मोठे करण्यासाठी आहे. यांना फक्त त्यांचे पक्ष आणि त्यांची मुले मोठी करायची आहेत. त्यांनी पक्ष मोठे केले, मुले मोठी केली, मात्र आरक्षणाबाबत कोणी बोलत नाही. फक्त आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पक्षातील लोकांनी मराठा समाजाच्या बाजूने बोलावे. आम्हाला राजकारणात जायचं नाही. जर आरक्षण दिले नाही तर आम्हाला पर्याय नाही, पण ते त्यांच्या छताडावर बसून आम्ही आरक्षण घेऊ असा इशारा देत जागे रहा. आरक्षण घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मागे सरायचं नाही. क्षत्रियांचा धर्म आहे. विजय झाल्याशिवाय मागे फिरायचं नाही. एकदा लढाई जिंकायची आणि विजयाचा टिळा लावून मागे यायचं. पुढच्याची जिरवल्याशिवाय आपण मागे फिरायचं नाही. आता या नेत्यांची मुले नाहीत तर सामान्य मराठा कुटुंबातील मुलगा आमदार होईल असं आवाहन केलंय.